हे गाईज, हा आमचा पहिला ब्लॉग आहे जो आम्ही शूट करणार आहोत. आम्हाला अजून माहिती नाही काय बोलायचं काय नाही. आम्ही जस्ट कॅमेरा पकडला आहे आणि रेकॉर्डिंग चालू केली आहे. तर आम्ही हा ब्लॉग बनवायचा मेन उद्देश असा आहे की आम्ही एखाद्या ठिकाणी जाणार आहेत मंदिराला, जे सध्या खूप फेमस झालेलं आहे रील्समध्ये, ह्याच्यामध्ये, जो आहे वाघेश्वर टेम्पल, जे पुण्याच्या बाहेर इथेच आहे जवळ. चला मग बघूया. सो फायनली ऑफ रोडिंग करत आम्ही पोचलेलो आहे त्या ठिकाणी. आणि तिथे मंदिर आहे, खूप गर्दी पण दिसत असेल तुम्हाला. आणि इकडे सगळीकडे नजारा हा. आणि ही माझी वाईफ अँड तिची फॅमिली. आम्ही तिच्या फॅमिलीसोबत फिरायला आलेलो आहे. अँड काही लोक इथं ऑफ रोडिंग पण करत आहेत थारसोबत. तर चला मंदिरात जाऊया. हे मंदिर त्याच्याबद्दल बोलायचं तर हे मंदिर 3 महिने फक्त पाण्याबाहेर असतं, नाही तर 9 महिने पूर्ण पाण्यात असतं मंदिर. आणि सगळीकडे पाणी असतं, पाण्यानं भरलेलं असतं, पूर्ण पाण्याखाली असतं मंदिर. हे मध्ये जाताल तर तुम्हाला असं दगडी बांधकाम दिसेल, पूर्ण जुनं आहे पूर्ण बांधकाम. खूप छान वाटत होतं तिथं. जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा आम्ही दर्शन घेतलं. आणि एक आजी तिथे नंतर करवंद विकत होते. आम्ही त्यांच्याकडून करवंद पण घेतले. खूप छान होते त्या आजी बोलायला. आणि नंतर करवंद खाऊन आम्ही तिथे आसपासचा नजारा पाहायला गेलेलो, काय काय आहे काय काय नाही. काही लोक तिथे दगड रचत होते, तर आम्ही पण त्या दगड रचायचा ट्राय केला. आम्हाला पण खूप छान वाटलं ते. आणि त्यानंतर तिथे वादळ आलं थोडंसं. आम्ही ते थोडा वेळ थांबून तिथून निघालो. त्यानंतर आम्हाला वाटेत जाताना हे मंदिर दिसलं. हे खूप छान महादेवाचं मंदिर आहे. तर ॲट लास्ट आम्हाला भूक लागली. तिथे एक फेमस ढाबा आहे हायवेवर, मी लोकेशन देईल तुम्हाला. बब्बी दा ढाबा म्हणून आहे, तुम्ही नक्की जा. जेवण खूप छान भेटतं तिथं. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आमचा फर्स्ट ट्राय आहे ॲक्च्युली. आम्ही पुन्हा ट्राय करू सगळ्या गोष्टींचा. आय होप यू लाईक्ड इट अँड थँक्स फॉर वॉचिंग.